आता पाहणार आहोत राजकीय बातम्या। कुठलाही निधी वळवला नाही। लाडकी बहीण वैयक्तिक लाभाची योजना, ती योजना आदिवासी विभागात दाखवावी लागेल। लाडकी बहिणीवरील निधीच्या टीकेनंतर फडणवीसांकडून स्पष्ट। आदिवासी विकास विभागाच्या योजनांवर कोणताही परिणाम होणार नाही। निधी वळवल्यानंतर आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची प्रतिक्रिया। विरोधकांनी अपप्रचार करणं बंद करावं असंही आवाहन। 2024-25 या वर्षात महाराष्ट्रात 1,64,875 कोटी रुपयाची परकीय गुंतवणूक। देशातील एकूण गुंतवणुकीच्या 40% परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। आता उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागात ई-ऑफिसचा वापर करणं बंधनकारक आहे। जूनपासून हा निर्णय लागू करण्यात आला। आता सगळं काम डिजिटल पद्धतीने होणार। शरद पवार जय पराजयाचा विचार न करता सातत्यानं काम करतात। मुख्यमंत्री फडणवीसांकडून शरद पवारांचं कौतुक। हारे चाहे जीते, किसी भी सर्कमस्टांसेस में वो काम करते रहते हैं। एट दिस एज ऑल्सो वो जितना काम करते हैं, मुझे नहीं लगता कि कोई कर सकता है। तो ये जो एक कंसिस्टेंसी उनमें है वो बहुत जबरदस्त है। पावसामुळे नुकसान झालेल्या भागात पंचनाम्याचे आदेश। आपत्ती व्यवस्थापनामार्फत नुकसान भरपाई देणार। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची माहिती। माननीय जिल्हाधिकारी आणि कृषी अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत। साधारण 30,000 हेक्टरवरती या ठिकाणी बाधित क्षेत्र झाले आहे आणि त्या संदर्भात नुकसान भरपाई करण्याची आपत्ती व्यवस्थापनामार्फत त्यांना नुकसान भरपाई आम्ही देणार आहोत। अमित शहांच्या दौऱ्यानंतर भाजपमध्ये संघटनात्मक हालचाली। फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपची तातडीची बैठक पडली पार। महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने भाजपकडून चाचपणी। खराब वातावरणामुळे पंतप्रधान मोदींचा सिक्कीम दौरा रद्द। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मोदी संबोधित करणार। 2 दिवसात 4 ऐवजी 3 राज्यांचा मोदींचा दौरा। संजय राऊत येतील आणि तोंड काळं करून जातील। राऊतांच्या जळगाव जिल्हा दौऱ्यावरून गुलाबराव पाटलांची खोचक टीका। राऊत मागच्या वेळी 5 आमदारांना पाडायला आले होते, एकही आमदार पाडू शकले नाही असं म्हणत पाटलांचा राऊतांना टोला। संजय राऊत हे उद्यापासून 2 दिवसाच्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। मागच्या वेळेस आले होते, ते 5 आमदारांना पाडायला आले होते, एकही पाडू शकले नाही। आता येतील आणखी तोंड काळं करून जातील।